नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज श्री गणेश जयंतीनिमित्त मी तिळकुटाचे तळणीचे मोदक बनवले आहेत. माघ महिन्यातील या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते. या चतुर्थीला तिळाचे फार असे महत्त्व असते. म्हणूनच गणपती बाप्पासाठी हे तिळकुटाचे खास असे मोदक मी बनवले आहेत. तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर इथे मी एका भांड्यामध्ये एका मोठ्या आकाराच्या वाटीने 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले. त्यामध्ये 2 चमचे रवा, 1 चमचा साखर आणि चिमूटभर मीठ घातले. रवा आणि साखर घातल्यामुळे हे मोदक अगदी खुसखुशीत होतात, शिवाय ते अजिबात तेलकट देखील होत नाहीत. चमच्याने आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 2 चमचे अगदी कडकडीत तुपाचे मोहन यामध्ये घालायचे. आता तूप अगदी गरम आहे, त्यामुळे सर्वात अगोदर इथे चमच्याने ते मी या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली. नंतर हाताने ते अशा प्रकारे चांगले या पिठाला हे तूप लावून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे या पिठाचा छान असा मुटका तयार व्हायला हवा. आता लगेचच यामध्ये थोडे थोडे दूध ओतत आपल्याला अगदी पुरीच्या पिठाप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. दुधाऐवजी तुम्ही येथे पाण्याचा देखील वापर करू शकता. तर चपातीपेक्षा थोडेसे घट्ट आणि पुरीच्या पिठाप्रमाणेच आपल्याला घट्टसर अशी ही कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे कणिक मळून झालेली आहे. तर आता सर्वात शेवटी याला वरून थोडासा दुधाचा हात लावायचा आणि झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटासाठी भिजत ठेवायचे. म्हणजे यामध्ये जो रवा घातला आहे तो छान असा भिजला जाईल. तोपर्यंत इथे आपण मोदकासाठी सारण बनवायला घेऊया. गॅसवर एक कढई ठेवली. आता त्यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी तीळ घातले. इथे मी हे गावरान वाणाचे तीळ घेतले आहेत. आता हे तीळ अगदी मंद आचेवरच आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. साधारण 4 ते 5 मिनिटानंतर हे तीळ छान असे भाजले जातात. हे तीळ आता काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर हे भाजून घेतलेले तीळ एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे. सोबतच यामध्ये 2 वेलची साल काढून घालायची. आता यामध्येच ज्या वाटीने 1 वाटी तीळ घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी चिरलेला गूळ घालायचा आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे. फार असे बारीक वाटायचे नाही, तर थोडेसे ओबडधोबडच आपल्याला हे वाटून घ्यायचे. म्हणजे पहा अशा प्रकारे यामध्ये अख्खे भाजून घेतलेले हे तीळ देखील आलेले असतात, जे खाताना दाताखाली आले की अगदी छान लागतात. आता एका भांड्यामध्ये हे वाटून घेतलेले मिश्रण काढून घेऊया. आता यामध्ये फक्त 1 चमचा पाणी घालायचे आणि हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. म्हणजे या मिश्रणाला छान असे बाइंडिंग येते आणि मोदकामध्ये हे सारण घातल्यानंतर तळताना ते मोदक अजिबात फुटत नाहीत. तर अशा प्रकारे थोडेसे ओलसर करून हे मिश्रण मी घेतलेले आहे. आता तयार केलेले हे सारण आहे ते बाजूला ठेवून देऊया आणि 20 ते 25 मिनिट आता झालेले आहेत आणि कणिक देखील इथे छान अशी भिजलेली आहे. आता हाताला अगदी थोडेसे पाणी लावून घ्यायचे, म्हणजे मळताना ही कणिक हाताला चिटकू नये यासाठी. आणि ही कणिक छान अशी 5 मिनिटे आपल्याला मळून घ्यायची आहे, म्हणजे ती अगदी छान अशी मऊ होते. याला अजिबात आता जास्तीचे पाणी लावायचे नाही. तर आता या मळून घेतलेल्या कणकेचा एक उंडा करून घ्यायचा. आता हा उंडा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि याची एक छान अशी पोळी लाटून घ्यायची. पोळी अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे, म्हणजे मोदकाच्या वरील आवरण अगदी पातळ असे होते. तर अशा प्रकारे इथे मी अगदी पातळसर स्वरूपात ही पोळी लाटून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर आता एका स्टीलच्या वाटीने आपल्याला याच्या गोलाकार पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्या मोदकासाठीच्या पाऱ्या तयार होत आहेत. किंवा तुम्ही छोट्या छोट्या लाटा करून देखील अगदी पातळसर याच्या पुऱ्या किंवा पाऱ्या करून घेऊ शकता. तर आता इथे मी एका पोळीच्या साधारण 7 ते 8 इतक्या पाऱ्या तयार करून घेतल्या आहेत. तर आता या तयार केलेल्या पारीवरच आपण तिळकुटाचे जे सारण बनवले होते ते सारण चमच्याने या पारीवर घालायचे. तर आता या पारीच्या आपल्याला कळ्या देखील पाडायची आवश्यकता नाही. तर वरच्या बाजूला हे आवरण अशा प्रकारे घोळवून घ्यायचे आणि आतमध्ये सारण ढकलत जायचे आणि वरती आलेले जे पिठाचे आवरण आहे ते अशा प्रकारे एका जागी व्यवस्थित चिटकवून घ्यायचे. तर कळ्या न पाडता देखील अगदी कळीदार मोदक तयार होतात. अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व मोदक देखील बनवून घेते आहे. तर जेवढे आपण हे सारण बनवले होते तेवढ्या सारणामध्ये साधारण 24 ते 25 इतके मोदक तयार होतात. आता गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल मध्यम स्वरूपात गरम करून घेतले आणि तयार केलेले हे मोदक या तेलामध्ये सोडले. मध्यम आचेवरच आपल्याला हे मोदक तेलामध्ये चांगले सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कलत्याने अधूनमधून हलवत राहायचे, म्हणजे सर्व बाजूंनी छान असे एकसारख्या रंगावर हे मोदक तळले जातील. तर अशा प्रकारे या मोदकाला छान असा सोनेरी रंग आला की लगेचच ते आपण काढून घेऊयात. अशाच प्रकारे बाकीचे सर्व मोदक देखील तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे गणेश जयंतीनिमित्त, तिलकुंद चतुर्थीनिमित्त तिळकुटाचे तळणीचे मोदक तयार झाले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.